मधुराचा अभिनय हा डाव्या हातचा खेळ आहे अशा ह्याने कमेंट करून. म्हणजे आता अण्णा सावरकर ज्यांच्याबरोबर मी पहिलं काम केलं मगाशी मी म्हटलं तसं, तर अण्णा मला म्हणाले तू काम चांगलंच करतेस, पण मी वाट बघत होतो की मी कधी पकडतोय तुला, की तुझा हात हलेल किंवा तू काहीतरी चूक करशील आणि मी पकडेन तुला, पण तू मला दिली नाहीस संधी. क्या बात आहे. तेव्हा खरंच म्हणजे मला काय आईबाबांना कोणालाच वाटलं नव्हतं मी पुढे अभिनेत्री होईन, कारण मुळात आत्मविश्वास नाही, तो धीटपणा लागतो एक थोडासा या क्षेत्रात येण्यासाठी, तो नाही. तर माझ्या मधुराव पुस्तकात मी व्यायामशाळेवर एक लेख लिहिलाय. बरं. आणि म्हणजे व्यायामशाळेला मी पत्र लिहिलंय. तुझी पहिली सिरियल मृण्मयी ना? नाही, खरं तर त्याच्या आधी मी एक सिरियल केली होती. त्याने मधुराव बोरुते ब्लॉग हे नाटक सुरू केलं. सो नाटकाच्या माध्यमातून आम्ही मराठीचा 2000 वर्षांचा प्रवास रंजक पद्धतीने लोकांसमोर आणतो. म्हणजे मला असं वाटतं की मराठीतली नाटकं आपण अनेक पाहिली असतील, पण मराठीवरचं हे एकमेव पहिलं नाटक आहे. मला अभिमान आहे की आपलं काम असं आहे की आज आम्हाला 90% कमेंट्स ह्या चांगल्या असतात आणि एखाद दोन व्यक्ती असतात की जे वाईट लिहितात. मुळात म्हटलं कलाकार जेव्हा काही करत नसतो तेव्हा तो स्वतःवर काम करत असतो. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका अभिनेत्रीला जिला तुम्ही अनेक वर्षांपासून अनेक मालिकांमधून चित्रपटांमधून बघत आला आहात आणि ती आमची जुनी मैत्रीण पण आहे. तिला तिच्या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा तुम्ही छान छान ॲक्टिव्हिटी करताना बघितलेलं आहे. तेव्हा भेटूया प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांना. मधुरा नमस्कार. नमस्कार. ध्येयवेडे कलाकारमध्ये तुझं खरंच मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन. तू सध्या यूट्यूबवर जे इनक्रेडिबल मराठी जे करतेस फार अप्रतिम आहे. खरंच छान आहे. मी अगदी रेग्युलर फॉलो करतो. वा, बघा मग प्रश्नच नाही. छान गोष्टी आहे, त्याच्यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत. पण मुळात तुझी पहिचान एक उत्तम अभिनेत्री. छान छान चित्रपटातून तुझा लोकांनी अभिनय बघितला आहे, सिरियल्समधून तुझं काम बघितलं आहे, नवीन नवीन तू काय काय करतेस आहेस. पण जेव्हा तू लहान होती, मला वाटतं 7व्या वर्गात वगैरे असताना विनय आपट्यांचा जो फोन आला होता बाबांना आणि एक दिवसाचंच जे काय शूटिंग होतं, पण तेव्हा तुला ते अजिबात आवडलं नव्हतं. घरी आल्यावर सांगितलं होतं असं म्हणत पुन्हा तुम्ही काही करू नका, बाबांना ताकीद दिली होती. असं का म्हणजे? वा, कुठून काढलीस ही माहिती? हो, म्हणजे खरं तर माझ्या दोघी मोठ्या बहिणी गौरी आणि मीरा त्या बालकलाकार म्हणून काम करायच्या. त्यामुळे बाबा किंवा बाबांबरोबरचे जे कलाकार होते त्यांना माहित होतं की गौरी मीरा काम करतात. बरोबर. आणि स्त्री जातक म्हणून एक मालिका होती, त्याच्या एका भागासाठी विनय काकाने बाबांना फोन केला. मधुरा किती वर्षाची आहे? तर 7वीत आहे. तिला पाठव, उद्या शूटिंग आहे, तिला पाठव. मी नाटकात म्हणजे एकांकिकेत वगैरे काम करत होते, पण असं सिरियल किंवा कॅमेऱ्यासमोर कधी काम केलं नव्हतं. तर बाबा म्हणाले असं असं आहे, जायचं आहे. बरं, आई बाबा म्हणाले म्हणजे आपण ऐकायचं. बरोबर. आताच्या मुलांचं असं नाहीये, पण आपल्या काळी आपण ऐकायचं की आई बाबांनी सांगितलं जायचंय जायचंय. आणि मग तिथे गेल्यानंतर सुहास मावशी होती, सुहास जोशी. सुहास मावशी ओळखीची होती. सुनील बर्वे माझ्या भावाचं काम करत होता. सुनील दादा ओळखीचा होता. विनय काका तो होताच ओळखीचा. आणि अण्णा होते सावरकर. तर मला काही गोष्ट माहिती नाही, काही नाही. जे सांगणार ते करायचं असं. आणि छान, खरं तर गोष्ट छान होती, रोलही छोटासा छान होता. तर एक असिस्टंट होती आणि तिला सांगितलं होतं की माझी प्रॅक्टिस घ्यायची. बरं. तर ती माझी प्रॅक्टिस घेत होती आणि तिने जशी प्रॅक्टिस घेतली तसं मी तयार केलं. मी काय तेव्हा विचार करून वगैरे असं, एक तर मला कधीच अभिनयाची आवड नव्हती, त्यामुळे त्यातला गंधही फार नव्हता. घरातले सगळे काम करतात म्हणून काहीतरी करायचं इतकंच ते होतं. त्यामुळे ती सांगेल तसंच्या तसं मी त्याच लयीत तिथेच वाक्य तोडून ते पाठ केलं. आणि मग माझा सीन होता, माझा टेक लागला आणि ॲक्शन म्हटल्यावर मी जसं सांगितलं तसं केलं. आणि विनय काका म्हणाला कट कट,
आणि म्हणाले काय करतेस तू, हे कोणी सांगितलं तुला असं करायला. मला एकदम एकतर 4 लोक आपल्याकडे बघतायत आपण काम करताना, इथे दिवा लागलाय इथे आणि हा विनय काका ओरडतोय काय. तर मी त्या बाईकडे दाखवलं, म्हटलं ह्यांनी सांगितलं तर मी केलं. आणि ती घाबरली, खरं सांगायचं तर ती घाबरली विनय काकाला. त्यामुळे ती म्हणाली नाही नाही अहो मी केली होती जरा, आता ती घाबरली असेल म्हणून माझ्यावरच टाकलं. आणि तो म्हणाला आता मी सांगेन तसं करायचं असं म्हणून मग त्याने माझ्याकडनं करून घेतलं. पहिला सीन झाल्यावर मग मी पण थोडीशी रुळले, ते झालं सगळं व्यवस्थित. पण हा पहिलाच अनुभव, मी घरी आल्यानंतर म्हटलं मला असं कुठे पाठवू नका, मला असं काही काम बिम करायचं नाहीये. आणि बाबांना लक्षात नाही आलं या दोघी करतायत, हिला पाठवलं. मग तेव्हा ते म्हणाले की नाही आता पुढच्याला विचारल्याशिवाय नाही पाठवायचं. तसंच म्हणजे जसा हा प्रकार झाला, लहानपणी तुला काही फारशी अभ्यासाची अशी गोडी म्हणतात ना तशी अजिबात नव्हती. पण दुसरं टोक आता एकदम कोविड काळात MA मराठी वगैरे बरोबर. लहानपणी म्हणजे स्वभाव तुझा अगदी वेगळा होता की आता जेवढी मधुरा बोलते, फटाफट रील्स टाकते सोशल मीडियावर, एवढ्या छान छान कार्यक्रमांचं निवेदन करते, पण तेव्हा अगदी लाजरी बुजरी, म्हणजे कोणामध्ये फारशी मिक्स न होणारी. आणि पाहुणे मंडळी जर आलीत तर ताई मंडळी कधी जाणार आहे असं विचारायची. हे इतका बदल एकदम. हो खरंच, म्हणजे आता माझ्या शाळेतल्या ज्या शिक्षिका आहेत त्या आजही माझं काम पाहतायत आणि त्यांनी मला तसं पाहिलेलं आहे. तर त्या म्हणतात की ती मधुरा आणि ही मधुरा 2 वेगळ्या व्यक्ती आहेत. एकतर खूप लाजरी बुजरी आणि आत्मविश्वास नाही की आपण काही करू शकू. एकतर कसं आहे की आमचं तसं मोठं कुटुंब, आजी आजोबा आई बाबा, आम्ही 3 बहिणी आणि 2 बहिणी एकदम छान कामं करायच्या. पण मला मुळात आवड नव्हती त्यावेळेला, का मला तो आत्मविश्वास नव्हता. म्हणजे आता मला मागे वळून बघताना असं वाटतं की तो आत्मविश्वास माझ्याकडे नव्हता म्हणून मग मला ते आवडायचं नाही असं. पण त्यावेळेला मी अशीच होते, मला घरातली माणसं आणि जवळचे मित्रमैत्रिणी, त्यामुळे पाहुणे आले की मग त्यांना काहीतरी, एकतर आई बाबा बिझी असायचे त्यामुळे कोणी आलं की ते पुन्हा त्यांच्याशी बोलत राहणार, मग आई त्यांना काहीतरी खाऊ घालणार, मग ते 4 तास थांबले तर आपल्याला आई बाबांबरोबर वेळ नाही मिळणार, ही पण एक गोष्ट असायची. आणि किती म्हणजे आमच्याकडे ना असं होतं की आजी आजोबांपासून गोतावळा खूप मोठा, त्यामुळे आमच्याकडे सतत माणसं असायची. आणि आई वडील दोघेही म्हणजे अभिनय क्षेत्रात तर होतेच. आई शिक्षिका ना, आई शिक्षिका आणि बाबा एअर इंडियामध्ये. तू ज्या शाळेत होती त्याच शिक्षिका, म्हणजे अजून एक ते वेगळं टेन्शन. अजून एक. आणि आई म्हणजे आमची कडक, त्यामुळे वेलणकरबाई कडक होत्या. तर त्यामुळे मला ना ते असं घरगुती साधं सोपं असंच आवडायचं. आणि तेव्हा खरंच म्हणजे मला काय आईबाबांना कोणालाच वाटलं नव्हतं मी पुढे अभिनेत्री होईन, कारण मुळात आत्मविश्वास नाही, तो धीटपणा लागतो एक थोडासा या क्षेत्रात येण्यासाठी, तो नाही. पण 10वीच्या सुट्टीमध्ये मी एक नाटक केलं. तोपर्यंत काय झालं होतं ना, तोपर्यंत मी आमच्या संस्थेत किंवा शाळेच्या नाटकातनं कामं केली, त्यामुळे एक सुरक्षित वातावरण होतं. 10वीच्या नंतर ते जे ग्रिप्स का? हो ग्रिप्स. म्हणजे मुंबईत जेव्हा पहिल्यांदा ग्रिप्सचं नाटक झालं, मला वाटतं मोहन आगाशे वगैरे नाही, माझ्या बरोबर मुंबईचे कलाकार होते. त्यामुळे संजय नार्वेकर, मी, त्याच्यानंतर परेश मोकाशी आणि शुभ गोक असे दोघं. कारण काय असं काहीतरी होतं ना की मोठ्या माणसांनी छान छोटे वाईट मोठे असं नाटकाचं नाव नाही. मुळात ग्रिप्स थिएटर हे जर्मन थिएटर आहे, हे माहिती आहे सगळ्यांना. रंगा काका तर म्हणजे खूपच, विभावरी खूप काम करते. तर ते जेव्हा पहिल्यांदा मुंबईत करायचं होतं तेव्हाची ही गोष्ट. आणि तेव्हा परेश आणि सुभग ओक असे दोघं डबल कास्टिंग होतं. संजय होता, सुनील तावडे आणि माझी आई पण होती. तर ते नाटक म्हणजे खरं सांगायचं तर अजित भुरेंनी निर्मिती केली त्या नाटकाची. आणि मुंबईतल्या टीमला घेऊन मुंबईत त्याचे प्रयोग करण्याच्या उद्देशाने, कारण पुण्यात ते खूप कार्यरत आहे ग्रिप्स थिएटर. पण ग्रिप्स थिएटरची संकल्पनाच अशी आहे की मोठ्यांनी लहानांचं काम करायचं. त्याला 4ही बाजूनी प्रेक्षक असतो बसलेला, की सगळ्यांना तुम्हाला ऍड्रेस करता आलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे डे टू डे लाईफ मधले जे मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, इश्यू आहेत, त्याच्यावर म्हणजे परिकथा, राक्षस आणि ते सगळं असं जादूगार असं खोटं नाही, ते आपल्या
त्या गोष्टी असल्या तरी ते आपल्या आयुष्याशी कशा जवळच्या आहेत, निगडीत आहेत, असे विषय असतात. तर ते मी पहिलं नाटक थोडंसं सुरक्षित वातावरणाच्या बाहेर जाऊन केलं. आणि त्यावेळेला मग ते नाटक जरा वेगळं आहे, पहिल्यांदाच मुंबईत आहे, त्यामुळे खूप अनेक कलाकार येऊन पाहत होते आणि माझं कौतुक होत होतं. त्यामुळे मग असं वाटलं की अरे म्हणजे आपणही काहीतरी करू शकतो, असं एकतर पहिल्यांदा वाटलं. आणि जो धीटपणा माझ्याकडे नव्हता तो हळूहळू यायला लागला. सो मी होते 10वीत, पण मी 8 वर्षाच्या मुलीचं काम करत होते. आणि तेव्हा 8 वर्षाच्या मुलीला काही असं भान नसतं, कसं बसा, काय बोला, धमाल मस्ती उड्या. तर मी खरं तर वयात येत होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला असं बिनधास्त काम करण्यासाठी मला खरं तर वेळ लागला. पण त्या प्रोसेसमध्ये तो हळूहळू थोडासा मोकळेपणा, थोडासा धीटपणा येऊ लागला. आणि मग त्यातनं हळूहळू मग मी पहिलंच वर्ष रुपारेल कॉलेजला, आणि तिथे चेतन दातारनी नाटक लिहिलं होतं. तर चेतनने सांगितलं होतं की हा रोल मधुरा करणार, मधुराची ॲडमिशन झाली की ती आली की ती हा रोल करणार. त्यामुळे इंटर कॉलेजेटला मला पहिलंच काम मिळालं छान, आणि त्याला बक्षीसही मिळालं. आणि मग ते न ठरवता हा प्रवास सुरू झाला. तुझी आजी पण नाटकं वगैरे लिहायची ना? आजीची एक संस्था होती कुठली तरी, आजीने सुरू केली. हो, आजीची रंगरश्मी नावाची संस्था आहे, म्हणजे आमची अजूनही. आजी लिहायची, आई नाटकं बसवायची आणि आम्ही काम करायचं. म्हणजे नाटुकलं असायचं ना? नाटुकलं पण, आणि आजीने 2-3 अंकी नाटकं पण लिहिली. बरं. भामिनी म्हणून टिळकांच्या बायकोवर, आणि उर्मिला म्हणून लक्ष्मणाच्या बायकोवर. तर भामिनीचे काही प्रयोग आम्ही केले होते. आणि मग तिने स्त्री रूपायतन वगैरे अशी बायकांवरची किंवा समाज सुधारक, थोडी पथनाट्य फॉर्मॅटमध्ये अशी ही नाटकं लिहिली. 3 पिढ्या अभिनय क्षेत्रात वेलणकरांकडे. क्या बात आहे. अभिनयापेक्षा मी कला क्षेत्रात म्हणेन, कारण माझे आजोबा खरं तर गजानन जागीरदारांचे असिस्टंट प्रभातमध्ये काम, प्रभातच्या काळामध्ये. त्यामुळे टेक्निकल बाजूला होते ते. बरोबर. आजी लिखाणात होती, पण अर्थात ते लिखाण हे कुठेतरी व्यावसायिक दृष्ट्या नाही म्हणणार मी, ते तिच्या आवडीने ती लिहायची. मुळात ती प्राध्यापिका होती संस्कृतची, पण तिने संस्कृत मध्ये सुद्धा काव्य केले. बरं. आता लहानपणी तुझी आवड खरं तर एक वेगळीच होती. तू स्पोर्ट्समध्ये रमायची, खो खो, मलखांब, बॅडमिंटन. म्हणजे तेव्हा काहीतरी व्यायामशाळा वगैरे सुरू करू, तत्सम वगैरे असं काहीतरी, हे तुझे ख्वाब होते. म्हणजे खरं आहे? हो, मला अजूनही वाटतं की आमची जी व्यायामशाळा होती ना, तशी व्यायामशाळाच नाही कुठली. आणि मुळात आता व्यायामशाळाच नसतात फार. म्हणजे मुलांना मैदानी खेळ खेळायला किती ते साधं लंगडी धावकी किती खेळायचो आपण. आताची कुठे, आमची मुलं नाही खेळत लंगडी धावकी. आता मग फुटबॉल किंवा त्याला एक ग्लॅमर आलंय सगळ्याला. पण छोटे छोटे गेम असायचे आपले, डबाईस पाईस वगैरे, लपाछपी. तर आणि अशा अख्ख्या सोसायटीत आपण खेळायचो. आताची मुलं घरात लपाछपी खेळली असतील, पण सोसायटीत म्हणजे 15 मुलं कुठे लपली आहेत ते ज्याच्यावर राज्य आहे त्याची वाट. पण असे मैदानी खेळ. आणि मला नेहमी असं वाटतं, माझ्या मधुराव पुस्तकात मी व्यायामशाळेवर एक लेख लिहिलाय. बरं. आणि म्हणजे व्यायामशाळेला मी पत्र लिहिलंय, आणि कृतज्ञता पत्र असं ते मी लिहिलंय. तर त्याच्यामध्ये मी म्हटलंय की व्यायामशाळेमध्ये फक्त तुमचं शरीर तयार होत नाही, तुमचं मनही तयार होतं. आणि ते कुठेतरी आमचं झालं. म्हणजे आमचे फाटक म्हणून कुटुंब होतं, तर आमचे सर बाई त्यांनी आम्हाला जे घडवलं ना त्या ह्याच्यामध्ये, की आपल्याला जो येतोय तो खेळ तर खेळाच, त्याच्यासाठी जे करायला हवं ते तर केलंच पाहिजे, पण इतरही अनेक गोष्टी आम्ही शिकलो. आणि एकमेकांना मदत करणं असेल, एकमेकांना चीअर करणं असेल, स्पर्धा असली तरी ती कायम दुसऱ्याची असते असं नाही, स्वतःशीही असते. करेक्ट. आणि दुसऱ्याशी असली तर ती कशी आपण त्याला सामोरं जावं, म्हणजे साधारण समोरचा विलन आहे असं त्याच्याकडे बघायचं नसतं. किंवा एखाद्या स्पर्धेअंती तुमचा दुसरा नंबर आला तर पहिल्यावर चिडायचं नसतं, तर पहिला का पहिला आला हे जाणून घेऊन त्याच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं असतं. तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी, एकतर मोकळा श्वास घेणं, त्या मोकळ्या हवेमध्ये व्यायाम करणं, पारंपरिक अनेक गोष्टी आम्ही केल्या. म्हणजे सूर्यनमस्कारांसारखी गोष्ट असेल किंवा मुलांसाठी दंड असतील,
तर ह्या गोष्टींनी आपलं शरीर बळकट होतं आणि मनही बळकट होतं. ते आम्ही व्यायामशाळेमध्ये शिकलो आणि त्यामुळे मला स्वतःला त्यामुळे जिममध्ये जाऊन व्यायाम करायला आवडत नाही. बरं. कारण मला त्यापेक्षा चालायला आवडेल किंवा खेळायला आवडेल, पण जिममध्ये जाऊन असं एका मशीनवर त्या AC ह्याच्यात मला नाही आवडत. करायला लागतं ती वेगळी गोष्ट आहे, पण मला असं अजूनही वाटतं की आत्ताच्या मुलांना व्यायामशाळा अशा जर उपलब्ध असतील तर ते नाही आयपॅडमध्ये रमणार, नाही फोनमध्ये रमणार आणि ते खरंच खेळतील. मुलांचा दोष नाही आहे किंवा टेक्नॉलॉजीचाही दोष नाही आहे, पण आपण ती उपलब्धता त्यांना करून दिली पाहिजे. आज कितीतरी ग्राउंड्स असे आहेत की ज्या ग्राउंडमध्ये खेळ सोडून इतर प्रकार असतात. म्हणजे तिथे काय कुठलं तरी सभा होईल, कुठल्या तरी राजकारणी लोकांची म्हणा किंवा कुठल्या संस्थेची म्हणा, खेळायचं असेल मुलांना तेव्हा ते खरंच आपण उपलब्ध करून दिलंय का हा मुद्दा राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा व्यायामशाळा खूप असाव्यात आणि असे शिक्षक पण घडायला पाहिजेत ना. ज्या वेळेला असे शिक्षक शिकवतात मग पुन्हा त्यातनं काही शिक्षक घडून ते पुढच्या पिढीत जातं. त्यामुळे ही प्रथा पुढे गेली पाहिजे असं वाटतं. आता तू कदाचित तो विचार करूनच, म्हणजे जशी तुझी आई एक उत्तम शिक्षिका आहे, तूच उल्लेख केलास आता, तो गुण पण अभिनयाबरोबर तो पण गुण तुझ्यात आहे असं मला वाटतं. कारण तू वर्कशॉप्स घेते आणि वर्कशॉप्स खूप लोक घेतात, पण उत्तम अभिनय करणं आणि तो लोकांकडनं छान करवून घेणं, छान शिकवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उत्तम अभिनेता अभिनेत्री असणं आणि ते लोकांना शिकवणं एक वेगळं स्किल आहे. तर त्यामुळे ते स्किल तुझं खूप छान आहे असं मी ऐकून आहे. आणि मला वाटतं तू आणि रुजुता देशमुख ऊर्जा नावाचं काहीतरी तुम्ही काय ऍक्टिव्हिटी होती? ऊर्जा नावाची आमची संस्था आम्ही स्थापन केली आणि आम्ही वर्कशॉपच, म्हणजे लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी नाट्य शिबिर, आणि आम्ही त्याला नेहमी असं म्हणतो की व्यक्तिमत्व विकास नाटकाच्या माध्यमातून. कारण इतक्या लहानपणी तुम्हाला काही लेखकच व्हायचंय, अभिनेता अभिनेत्रीच व्हायचंय हे माहीत नसतं. बरोबर. तुम्हाला त्याची मुळात तोंडओळख करून देणं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. पुन्हा एकदा आपण आता म्हटलं जसं व्यायामशाळेतनं आपण घडतो तसं या शिबिरातनंही मी घडलेली आहे की काय कधी त्यातलं वर येईल हे सांगता येत नाही. लहानपणी आपण एक मजा म्हणून शिकतो. बरोबर. त्यामुळे आम्ही इव्हन आमच्या काय म्हणतात टॅग लाईन म्हणतात ना, तर आम्ही अशी ठेवली होती की चला नाटक खेळूया. सो इथे खेळायला यायचंय आणि खेळता खेळता शिकायचंय. कारण मुलांचं होऊन मुलांबरोबर शिकवायला पाहिजे त्यांना, किंवा त्यांच्यातलं होऊन जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा ते जास्त पोचतं. किंवा आपण जर छडी घेऊन सांगायला लागलो तर मजा येत नाही ना त्यात. बरोबर. आणि मी नेहमी म्हणते की या सगळ्यातनं त्यांना वेगवेगळ्या बाजू कळतात. नाटक या कलेविषयीच्या त्याची अंग कळतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हे आवडतंय की नाही. आणि उद्या जर काहीच नाही केलं तरी सुद्धा तुम्ही एक चांगला प्रेक्षक होणंही आज काळाची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टी या शिबिरातनं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि कदाचित म्हणजे रुजुताच्याही घरातनं तिच्याकडे वारसा आहे, माझ्याकडेही आहे. आणि आम्ही दोघी लहानपणी शिबिरात गेलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्या शिबिराने आमच्यासाठी काय केलंय. मग या आजच्या पिढीला ते उपलब्ध करून देणं. आणि मला असं खूप वाटतं की शिबिरं खूप असली ना तरी आपण त्यातनं काय घेऊन जातो हे पालकांना शिकवण्याचीही गरज आहे. करेक्ट. कारण मला करता आलं नाही म्हणून माझ्या मुलीला पाठवलं, किंवा ही जरा बरी नाचते, हिला जरा आवड आहे, जरा नक्कल करते म्हणून पाठवलं, तर ते तितकं सुपरफिशियल नाहीये. करेक्ट. तर का पाठवावं मुलांना, आणि काम केल्यानंतर त्यांच्याकडनं काय अपेक्षा असावी. म्हणजे पुन्हा एकदा मी उल्लेख करते मधुरावचा, पण मधुराव पुस्तकात मी ह्यावरही लेख लिहिलेला आहे की मुलांना एक वाक्य का 2 वाक्य हे मुलांना नाही काही पडलेली असते. हे पालक म्हणतात अरे 2च वाक्य कशी दिली. मग मुलाला पण वाटतं हो 2च वाक्य, मग त्याला 3 आहेत. चढावड. त्याची काही एकही वाक्य नसलं तरी आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे. त्याचं उदाहरण. हो. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना रमू द्यावं, त्यांना त्यांचं फुलू द्यावं,
आणि त्यांना पाहू द्यावं सगळं, मग ते ठरवतील ना आयुष्यात काय करायचं. तुम्ही लहानपणी शिकलात काय आणि करताय काय ह्याच्यात किती तफावत असते. त्यामुळे तो जो एक निरागसपणा आणि तो साधेपणा जपण्याचा आम्ही प्रयत्न केला, कारण कदाचित व्यावसायिक दृष्ट्या पुढे काय वाढून ठेवलेलं असतं हे आम्ही पाहिलंय, हे आम्ही अनुभवलेलं आहे. याचाच पुढचा एक विचार, पुढचा विचार म्हणून म्हणजे तू PhD करायचा वगैरे विचार करतेस ना. तुम्ही असं बघितलं असेल की मी ऐकताना मलाही माहित नाही हा काय विचारणार आहे, त्यामुळे मी आपला विचार करते की आता बहुतेक हा हे विचारेल, आता हे विचारेल, त्यामुळे काय येत आहे आपल्यावर. नाही असं नाही. म्हणजे मला तू इतकं छान सगळ्या गोष्टींचा विचार करते की अगदी लहान मुलांचं ग्रूमिंग लहानपणापासून कसं, की आई वडिलांचा अप्रोच कसा असायला पाहिजे. अभिनय म्हणजे इतका सोपा नाही आहे तो, मग शिक्षण त्याचं कसं असायला पाहिजे, म्हणून तू शिबिरं घेते. तर म्हणूनच मग याचा पुढचा विचार की अभिनय क्षेत्रातलाच कुठला विषय घेऊन PhD करायचं तुझं काहीतरी सुरू आहे असं मी ऐकलं. म्हणजे इच्छा आहे. हे शिबिरं घेतानाच ऍक्च्युली माझ्या असं लक्षात आलं की मगाशी आपण उल्लेख केला की मी सुद्धा खूप लाजरी बुजरी होते, मला सुद्धा मोकळ व्हायला खूप वेळ गेला. आणि मुळात आपल्याकडे ह्या ज्या इतर कलाकृती असतात त्याला आता छान महत्व मिळतंय, पण इव्हन माझ्या लहानपणी सुद्धा नाही शिक्षण आधी पूर्ण करा, आधी हे करा ते करा, मग काम करणं ही एक्स्ट्रा गोष्ट. कारण माझ्या आईबाबांनी सुद्धा नोकरी सांभाळून काम केलं, कारण त्यावेळेला फक्त या व्यवसायावर पूर्ण घर चालवणं शक्य नव्हतं. पण आता आहे ते शक्य आहे. पण त्यावेळेला ते नसल्यामुळे मी म्हटलं तसं की मला कदाचित फुलायला वेळ लागला. मी माझ्या आयुष्यात हा डिसिजन घेऊन की आपल्याला हे करायचंय, हे आपल्याला आवडतंय, ह्याला खूप वेळ लागला. आत्ताच्या मुलांना ते फार लवकर अवेलेबल आहेत गोष्टी, ते पटकन सांगतात की मला हे करायचंय, मला ते करायचंय मला, आणि आज त्यांना ते करणं शक्य पण आहे. बरोबर. तर ते करताना मला असं जाणवलं की मुलांना शिकवताना मी स्वतः सुद्धा शिक्षक या जर दृष्टीने बघायला गेलं तर माझ्यात खूप फरक पडलाय. बरोबर. कारण मी सुद्धा शिकतेय ना त्यांच्याबरोबर, म्हणजे मी सुद्धा त्यांच्याबरोबर मोकळी होतीये, त्यांच्या वयाची होतीये. कदाचित मी माझा आवाज पूर्वी काहीतरी वापरला नसेल, तो त्यांना दाखवताना मला लक्षात आलं अरे माझा आवाज असाही होऊ शकतो. एक्झॅक्टली. किंवा कधीतरी एक फिजिकली सुद्धा तुम्ही खूप कॉन्शियस असता की हे कसं दिसेल, ते कसं दिसेल. तर कधीतरी काम करताना तुम्हाला तो विचार सोडून द्यावा लागतो किंवा तो नीट वापरावा लागतो. तर हे कळण्यासाठी मुळात तुम्ही मोकळे असायला लागता. तर ते करून दाखवताना अनेकदा, म्हणजे मला अभिनेत्री म्हणून ते करायची वेळ आली नसेल, पण मुलांना ते करून दाखवताना माझ्या लक्षात आलं की अरे मी पण काहीतरी वेगळं करू शकते. आणि साधारण आपल्याकडे मराठी चित्रपट म्हणा किंवा नाटक म्हणा, वाचिक अभिनयावर जास्त भर दिला जातो. बरोबर. आणि अंगिक अभिनयावर कमी दिला जातो. आणि अंगिक अभिनय म्हटलं की त्याचा वेगळा विचार, म्हणजे कॉमेडी केलं म्हणजे अंगिक अभिनय, असा कुठेतरी एक सुरुवातीला तरी होता, पण असा एक समज होता. तर असं नाही, तुमचं शरीर काय बोलतं आणि तुम्ही काय तुमच्या शरीर यष्टीतून किंवा देहबोलीतून व्यक्त होऊ शकता हे खूप चांगलं दाखवता येतं. बरोबर. पण याच्यावर काम कमी झालंय. इवन मी जेव्हा काम करते अभिनेत्री म्हणून तेव्हाही लक्षात येतं. मी गुमनाम हे कोई नावाचं नाटक केलं होतं आणि तेव्हा असं होतं की माझा डावा हात काम नाही करत. तर सुरुवातीला ना आम्ही नाटक बसवताना घाईघाईत या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष झालं आमचं. आणि ज्यावेळेला आम्ही रंगीत तालीम करत होतो त्यावेळेला आमची लेखिका आली शिल्पा नवलकर, आणि ती म्हणाली की तू बऱ्यापैकी हात वापरतेस, तुला हात नाही वापरायचा आहे, मी लिहिलेलं आहे नाटक लिहितानाच. आणि एकदम असं लक्षात आलं, हो आपण ह्याच्याकडे लक्षच नाही दिलंय. आणि मग अचानक मी आता 4 दिवसावर नाटक आलंय म्हटल्यावर आपला हात असा काही करत नाही, असा करून मी ते प्रयोग केले. पहिले 2 दिवस माझ्या हाताला सूज आली, कारण सवयच नाही तो हात असा ठेवायची. आणि काही प्रयोग ना मी 7-8 प्रयोग झाले, ते जरा सेटल झाले. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी ह्याच्यावर काम नाही केले. मी नुसतं आपलं तो हात चालत नाही म्हणून असा ठेवून दिलाय. तर काय करायला पाहिजे मग? हिचा हात जर हा चालत नसेल, या हाताने गोष्टी होत नसतील तर काय? मग तो
व्हिज्युअली स्टेजवर दिसण्यासाठी काय करायला पाहिजे. मग मी हा हात थोडा असा वाकडा करून छोटा केला आणि हा मोठा. म्हणजे दिसताना एक हात वर एक हात खाली पहिला दिसतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे हातात. नंतर मी हा हात चालत नाही आता या हातामध्ये अंगठ्या घातल्या, पण याच्यात घातल्या नाही कारण मी ह्याच्यात घालू शकते, पण हा हात चालत नाही तर इथे कसं घालणार. करेक्ट. किंवा पिन आहे पदराची, जर ती मला लावता येत नसेल तर ती कशी लावेन मी एका हाताने, तर तशीच मी ती लावायची. मग उठता बसता मला त्याला आधार द्यायला पाहिजे हाताला, तो असा लोंबता ठेवून नाही चालणार. तर असा जेव्हा हे केला आणि मग तो फरक मी करायचा प्रयत्न केल्यानंतर, म्हणजे आधी माझ्या नशिबाने कोणी त्याच्यावर काही टिप्पणी दिली नाही, परंतु ते केल्यानंतर लोकांनी खास करून टिप्पणी दिली की मधुराचा अभिनय हा डाव्या हातचा खेळ आहे अशा ह्याने कमेंट करून. आणि म्हणजे आता अण्णा सावरकर यांच्याबरोबर मी पहिलं काम केलं मगाशी मी म्हटलं तसं, तर अण्णा मला म्हणाले तू काम चांगलंच करतेस, पण मी वाट बघत होतो की मी कधी पकडतोय तुला, की तुझा हात हलेल किंवा तू काहीतरी चूक करशील आणि मी पकडेन तुला, पण तू मला दिली नाहीस संधी. हा बात आहे. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतो. आणि मग मुलांना शिकवताना त्या गोष्टीवर भर देण्यासाठी आपल्याला मुळात मुलांना जर शिकवायचं आहे तर आधी आपल्याला शिकायला हवं. बरोबर. आणि म्हणून नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे मी आत्ता शिकते, ज्याचा अभिनयाशी डायरेक्ट संबंध नाहीये, तर आपल्या शरीर आणि सायकोलॉजीशी संबंध आहे. आणि मग ते शिकल्यानंतर ते कलाकारांनी कसं वापरावं हे मला पुढे जाऊन शिकायची इच्छा आहे. आणि खूप जण म्हणतात की PhD कर, तर बघूया आता हा वेगळा प्रवास आहे, वेगळी गोष्ट आहे, तर त्याला कसं तिथपर्यंत पोचायचंय बघू. तसंच तू आणखीन एक नाटक केलं होतंस की ज्याच्यात तुला असा काहीतरी डिझीज वगैरे झालेला आहे आणि त्याचा तू खूप अभ्यास करून ती तू भूमिका केली होतीस आणि डॉक्टर्सनी पण ते खूप ॲप्रिशिएट केलेलं. तर काय कुठला रोल होता? हे गुमनामच्या आधीच हा शेखर खोसला कोण आहे असं नाटक होतं. खूप वेगळ्या धाटणीचं आणि खूप छान क्राफ्ट म्हणता येईल असं ते नाटक होतं. मधु राय म्हणून गुजराती लेखक आहेत, मोठे लेखक आहेत, त्यांचं ते नाटक. त्याच्यामध्ये डिसीज असं नाही म्हणता येणार, पण मानसिक संतुलन हरवलेली आहे ती, आणि ते हळूहळू तिचं संतुलन जातं असं होतं. तर तेव्हा मी 2 मानसोपचार तज्ज्ञांना भेटले होते आणि त्यांना विचारलं होतं की ही कॅरेक्टर असं आहे, तर त्यानुसार काय होईल, तिची म्हणजे देहबोली कशी असेल किंवा काय होतं अशा पद्धतीच्या माणसांचं. तर ते थोडासा मी 2-3 जणांकडे जाऊन अभ्यास करून रिसर्च करून आणि मग मला ते कुठे कसं वापरता येईल ह्याचा मी स्क्रिप्टवर सगळीकडे नोंद केली होती. आणि विजय केंकरे आमचे दिग्दर्शक होते, मग त्यांना मी सांगितलं की मी असं केलंय, तुम्ही अप्रूव्ह करा म्हणजे मग आपण. तर ते म्हणाले तू करून दाखव, मग आपण ठरवूया. आणि समाव ते झालं आणि ते काम खूप आवडलं लोकांना आणि खूप वेगळं असल्यामुळे ते कदाचित मासी एखादं कॉमेडी नाटक जेवढं लोकांपर्यंत पोहोचतं तेवढं पोहोचलं नसेल, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांना ते प्रचंड आवडलं, जे आजही लक्षात आहे त्यांच्या. असं. तुझी पहिली सिरियल मृण्मयी ना? नाही, खरं तर त्याच्या आधी मी एक सिरियल केली होती, पण मृण्मयीमुळे मला ओळख मिळाली. पण आधी कुठली सिरियल केली होती? आधी ETV मराठी ज्या वेळेला सुरू झाला, म्हणजे आता तर ETV पण नाहीये, ETVचा मग काय कलर्स TV झाला, मग काय 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 त्यांच्यात ते होत असतं. पण ETV मराठी म्हणून ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला आपलंच घर नावाची एक मालिका, मी ती पहिली मालिका. पण ती आली होती बाहेर? हो, ती वर्षभर चालू होती मालिका, पण तेव्हा जस्ट ते नवीन वाहिनी होती, त्याच्या आधीपर्यंत फक्त झी होतं, ते पण अल्फा मराठी होतं. आणि त्यानंतर पहिल्यांदा ETV आला, तेव्हा पहिल्या वर्षात ज्या 6 मालिका सुरू झाल्या त्यात ही मालिका होती. पण मृण्मयी गाजली आणि मृण्मयीने ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण एक तू त्याच्या आधी हिंदी चित्रपट केला होता मला वाटतं, आणि बरोबर आहे ना, म्हणजे गुलशन ग्रोवर वगैरे त्याच्यात होते, आणि तिथल्या शूटिंगच्या वेळेला तुझ्या भोवती गराडा, कारण मृण्मयीमुळे असं खरं असं होतं. असं झालं होतं. काय झालं होतं? सौमित्र रानडे यांचा चित्रपट,
म्हणजे लहान मुलांना तो जास्त माहितीच आहे, जजंतरम ममंतरम. जयजंतरम ममंतरम. तर खरं तर ती आधी एक छोटी फिल्म असणार होती, पण मग आणि 15 मिनिटाचे त्याच्यात इफेक्ट्स वगैरे, तर त्यावेळेला इफेक्ट्स फार व्हायचे नाहीत, त्यामुळे ते 15 मिनिटाचंच जमेल अशा ह्याने. पण मग छान प्रोड्युसर्स इन झाले, मग ते कलाकार वाढले आणि मग ती मोठी फिल्म झाली. तर त्यावेळेला मृण्मयी मालिका चालू होती आणि गावागावाकडे पण मृण्मयी पाहिली जायची आणि आवडायची, कारण मी ही एक गावातली मुलगी दाखवले होते, त्यामुळे लोकांना आवडायचं काम. तर आम्ही एकदा पालघरच्या जवळ तिथे बीचवर शूट करत होतो आणि त्यावेळेला असे तंबू केलेले होते आमच्यासाठी. तर त्या तंबूच्या इथे मी खाली बसले होते आणि गुलशन ग्रोवर त्यांना सवय होती की ते जेवण झालं की एखाद्या झाडाखाली खुर्ची टाकून एक डुलकी काढायचे. तसे ते डुलकी काढायला बसले होते मी माझ्या तंबूमध्ये, आणि मोठा तंबू, म्हणजे असं नाही की माझ्या पुरताच आहे, खूप जण तिथे वावरायची. तर तंबूच्या इथे बसले होते आणि त्या गावातल्या बायकांना कळलं की मृण्मयी इथे आली आहे, आणि म्हणून ते मृण्मयीला भेटायला म्हणून त्या सगळ्या आल्या. साधारण एक 20-25 बायका असतील, त्या एकत्र आल्या, त्यामुळे अशी जरा एकदम गर्दी तिथे झाली. आणि गुलशनजी झोपले होते, ते उठल्यानंतर त्यांनी म्हटलं की अरे काय झालं, गर्दी का? त्यांना आधी वाटलं की हे शूटिंगलाच कोणी आली आहेत, बायकांना बोलवलंय वगैरे. मग बराच वेळ तिथे हे होतं आणि मग आमचा जो फोटो काढायचा तेव्हा काही मोबाईल नव्हते, बरोबर, त्यामुळे जो स्टील फोटोग्राफर होता त्याला बोलवून मग काही बायकांनी फोटो काढून हे आम्हाला द्या वगैरे असं. तर तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने, आणि एवढा मोठा माणूस, एवढ्या सिनेमांमध्ये कामं केलेली, माझी पहिली फिल्म, त्यामुळे त्यांना असं वाटलं ही नवीन मुलगी काय असं, आणि हिला बघायला आलेत. तर कोणीतरी त्यांना सांगितलं की वो अपनी अमोरी आहे ना, उनको मिलने आए हैं. तरी त्यांना असं वाटलं पहिल्यांदा की हिरोईनला बघायला येतात तशा आल्यात. मग तो दुसरा एक मराठी होता, तो म्हणाला की नाही उनका सिरियल चालू आहे ना, वो फेमस आहे बहुत, असं काहीतरी म्हणाला. आणि मग ते बायका गेल्या वगैरे. आणि मग नंतर जेव्हा आम्ही शॉर्टला आलो एकत्र, तेव्हा गुलशनजी मला म्हणाले मराठी सिरियल में कुछ काम मिलेगा. तर मला असं झालं की नहीं, इतने लोग आपको मिलने आए, मुझे मालूम ही नहीं था. आणि मी म्हटलं मला ॲक्च्युली लाजल्यासारखं झालं की असं, आणि काम मिलेगा वगैरे, हमसे मिलने तो कोई आता नाही आहे. कारण ते विलन असल्यामुळे इवन पहिल्यांदा मी पण गेले नव्हते त्यांना भेटायला, कारण कायम लहानपणापासनं त्यांना निगेटिव्ह भूमिकेत पाहिल्यामुळे बापरे नकोच असं. तर ते म्हणाले हमसे मिलने तो कोई आता नहीं है, शायद मराठी सिरियल में काम मिल जाए तो आपके जैसे कोई आ जाएगा मिलने. तर मग हसलो बिसलो. आणि मग त्यांना असं वाटलं की कुठेतरी त्यांनी ही नवीन आहे म्हणून विचार तसा केला असेल, पण अरे ही पण काम करतेय, हिला पण लोक ओळखतायत, म्हणजे मी कुठे अंडर एस्टिमेट केलं का, असं त्यांना आतून फिलिंग आलं. आणि म्हणून मग ते म्हणाले की आज रात का खाना मेरी तरफ. क्या बात आहे, वा वा, हा मोठेपणा. हो, नाही. आणि खूप सिन्सिअर आणि खूप शिकायला मिळालं मला त्यांच्याकडून. म्हणजे आपण म्हणतो की दिसताना एखादा विलन हा वाईट माणसाचं काम करतो, पण त्यांनी इतकं काम केलेलं आहे की तांत्रिक दृष्ट्या त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. वा. तुला जे स्टेट अवॉर्ड पहिलं मिळालं ते मला वाटतं गजेंद्र अय्यर यांच्या सिनेमा करता, नॉट ओनली मिसेस, आणि दुसरा चित्रपट त्यालाही स्टेट अवॉर्ड होता. हो, मला सलग 2 वर्ष मिळालं. पहिलं म्हणजे पहिल्याच फिल्मला नॉट ओनली मिसेस राऊतला, आणि दुसरा अधांतरी. करेक्ट. आणि त्यावेळेला मला आवडेल ही गंमत सांगू का मध्येच. मला शासनाचे जे पुरस्कार असतात, महाराष्ट्र राज्य शासन, त्यातला नावं असतात. म्हणजे व्ही शांताराम पुरस्कार, काशीनाथ घाणेकर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर पुरस्कार. तर तसं हंसा वाडकर पुरस्कार मला मिळाला. पहिल्या 2 सिनेमांना मिळाला. 3ऱ्या वेळेला नॉमिनेट होते पण नाही मिळालं मला. पण गंमत अशी की माझे आजोबा, मी म्हटलं की काम करायचे प्रभातच्या काळामध्ये, तर हंसा वाडकर आणि ते स्नेही होते. आणि ज्या वेळेला माझी आजी लग्न करून आली तेव्हा आजोबांचे आई वडील नव्हते. म्हणजे आजोबा एकटेच होते. आजोबा एकटेच मागणी घालायला गेले होते. आणि लग्न करून आल्यावर म्हणजे आजोबांच्या घरातनं ओटी भरायला कोणी नव्हतं तिची पहिल्यांदा आल्यावर.
तर ती पहिली ओटी जी घरात आल्यावर भरतात ती हंसा वाडकरांनी भरली होती आजीची. आणि आजी आजोबा असेपर्यंत मी कधीच अभिनेत्री होईन असं त्यांना वाटलं नाही, कारण मी 5वी-6वीत असतानाच आजी आजोबा गेले. पण तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी हा त्यांचा आशीर्वाद आहे की त्या नावाने मला पुरस्कार मिळाला आणि त्याला असा इतिहास आहे. आता महत्वाचा टर्निंग पॉइंट, अभिजित साटम कुठे भेटले? महाविद्यालयीन काळामध्ये, आंतर महाविद्यालयीन एकांकिका म्हणजे लव्ह मॅरेज. हो, लव्ह. आमच्याकडे आजी आजोबांचं पण लव्ह क्या मॅरेज, बात है. आई बाबांचं लव्ह मॅरेज आणि आम्ही तिघी बहिणी सगळं परंपरा सुरू ठेवायची. अभिनय, लव्ह मॅरेज, शिकवणं सगळं, म्हणजे शिक्षकी पेशा कुठेही मागे नाही, कसर नाही ठेवायची. पण म्हणजे अभिजितचं पहिला किती साली लग्न झालं? लग्न म्हणजे लग्नाचं वर्ष सांगायला हरकत नाही. नाही, आता आम्हाला 16 वर्ष होतील बरं आमच्या लग्नाला. 9 साली लग्न झालं आणि त्याच्या आधी 8 वर्ष आम्ही एकत्र होतो. बरं. आणि म्हणजे आता जवळजवळ 24 वर्षांचा सहवास आहे. म्हणजे जेव्हा अभिजितने मग पहिल्यांदा असंच सांगितलं माझे बाबा ACP आहेत, नाही, उलट झालेलं. मी शिवाजी साठमांना सगळेच आपण ओळखत होतो, CID बघतच मोठे झालेलो आहोत. ती वर्ष 23 वर्ष, त्याच्यानंतर 6 वर्ष गॅप आणि आता पुन्हा सुरू. आता 21 डिसेंबरला नवीन. मला वाटतं 1500 एपिसोड आधी झालेले आहेत त्याचे. एपिसोड संख्या मला माहिती नाही, पण 23 वर्ष म्हणजे काय. पण बघ ना, म्हणजे मग तुम्हाला घरात एक CIDच वावरतोय असंच वाटतं का घरात? नाही, घरात आमचे पप्पा असतात ते. जोक सपाट नाही, पण एक आहे की म्हणजे मी नेहमी म्हणते अख्खं साटम कुटुंब आहे ना, ते सगळे खूप काय म्हणतात स्टायलिश आणि चार्मिंग आहेत सगळेच. म्हणजे ऑफ द स्क्रीन पण आणि ऑन द स्क्रीन. म्हणजे मधुर आईश चाय में जरूर कुछ गडबड है वगैरे असं काही नसतं ना? नाही, अजिबात नाही. पण मी म्हटलं तसं की ती मुळात स्टाईलच आहे त्यांच्यामध्ये, आणि अभिजितमध्ये पण आहे किंवा त्याची भावंड त्यांच्यामध्ये पण आहे. तर अभिजित आता काम कमी करतो तो, पण ज्या वर्षी आम्ही भेटलो त्या वर्षी म्हणजे सगळ्या एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिजितला मिळालं होतं. आणि माझं काहीतरी ह्याचं सायकोलॉजीचं प्रोजेक्ट होतं, तर मला पप्पांची तेव्हा मुलाखत घ्यायची होती. बरं. म्हणजे 50च्या पुढचे कलाकार असं मी त्या माझं काय रिसर्च होता त्याच्यासाठी ठरवली होती. मग 5 ते 6 जण पाहिजेत. मग कोण? मग स्वतःच्या बाबांचं घेऊ शकत नाही, मग कोण 5 जण? मग त्याच्यामध्ये मग मला वाटतं गिरीश ओक, सतीश पुळेकर, दिलीप प्रभावळकर असे सगळे. आणि मग शिवाजी साठमांना विचारायचं. तर एकांकिका स्पर्धेत मला अभिजित भेटला, दिसला मला, आणि मला माहित होता हा त्यांचा मुलगा आहे. तर मग मी त्याला विचारलं की तुझ्या वडिलांची मुलाखत घ्यायची तर मला नंबर मिळेल का? तर त्याने नंबर दिला. अशी आमची हे झाली पहिली ओळख. आणि मी नंतर मग आमचा फोन वगैरे पण झाला. त्यावेळेला सुद्धा मोबाईल नव्हते, अभिजितकडे एक पेजर होता. आणि जेव्हा ठरलं की मी येणार आहे, त्यांच्याशी बोलून त्यांच्या घरी मी येणार आहे असं जेव्हा ठरलं, तेव्हा मला अभिजित म्हणाला की माझं पण एक काम आहे तुझ्याकडे, तर आपण भेटूया. मग कुठे भेटूया? मग शिवाजी मंदिरला भेटूया. आणि त्यावेळेला शिवाजी मंदिर किंवा यशवंतराव हे आमचे कारण नाटकवाले सगळे ना, त्यामुळे ही ठिकाणं अनेक तिथे कलाकार तुम्हाला दिसतात, भेटतात. आपलं काहीतरी नाटकासंदर्भात असेल. एकदा दोनदा फोन पण झाला आमचा. आणि मग मी ज्या वेळेला घरी गेले, तिकडनं मी त्याला भेटायला जाणार होते आणि मी निघणार तर हा घरी आला. आणि मला असं झालं की मी आता तुला तिथे भेटणार होते आणि तू घरी आला, आता म्हणजे मी काय करायचंय? मग मी जायचंय की नाही जायचंय? बरं, तो आला आणि आत निघून गेला. म्हणजे कसं विचारणार? म्हटलं जाऊ दे, मला त्याचं काम आहे, मी काय म्हणजे मला थांबायची काहीच गरज नाहीये. मी आपला डाटा बिटा करून निघाले आणि मी निघणार तेवढ्यात तो बाहेर आला. आणि माझ्या सासऱ्यांच्या स्वभावानुसार त्याने विचारलं कुठे चाललायस रे? शूटिंगला चाललोय. मग जरा जाताना हिला सोड. सो अभिजितला हे माहित होतं की ते असं म्हणणार, म्हणून तो बरोबर त्या टायमिंगला आत थांबला होता आणि त्या टायमिंगला बाहेर आला. आणि मग
पहिल्याच दिवशी त्याने मला विचारलं. म्हणजे तिकडनं आम्ही निघालो आणि गाडीत असताना मला प्रपोज केलं. अरे बापरे, हेच बोलायचं होतं. कमाल. आणि मी नाही म्हंटल त्याला. आणि तेव्हा मला असं कळलं की मी जेव्हा त्याला भेटले तो नोव्हेंबरचा महिना, त्याच्या आधी जेव्हा सप्टेंबरमध्ये INT झाली होती तेव्हा मी पण काम केलं होतं. तेव्हा त्याने मला स्टेजवर पाहिलं होतं आणि तेव्हाच त्याला मी आवडले होते. आणि मग त्याने माझा मित्र उमेश आणि प्रियदर्शन जाधव, उमेश कामत आणि ते माझ्या बरोबरचे, आणि ते अभिजितचे पण मित्र होते, त्यामुळे चौकशी केली होती कोण आहे ही, काय आहे, कसं. आणि मग मी जेव्हा त्याला नंबर विचारला तेव्हा त्याला, म्हणजे त्याच्या आधी ही गोष्ट झाली आहे मला माहित नव्हतं. पण असं झालं की मी जरी त्याला नाही म्हटलं, नाही म्हणजे काय पहिला दिवस, ओळख नाही, काही नाही, हो कसं म्हणणार, पण आमची मैत्री झाली. कारण एकतर कुठल्या घरातनं आलाय हे माहिती असतं, नाटक हा आमचा आवडीचा विषय होता, त्यामुळे मी नाही म्हटल्यानंतर आम्ही 1-1.5 तास गप्पा मारत बसलो होतो. मग अभिजितने आणि तू एक एकांकिका केली होती, नवरा बायको होते, ते लग्न आधी की लग्नानंतर? एकांकिका नाही केली आम्ही एक टेलिफिल्म केली होती. बरं, हा, पण ती आधी की नंतर? आधी महेश कोठारेंची केली होती आणि सिरियस होते गोष्ट. लक्षा काकाचा शेवटचा पिक्चर तो. हैदराबादला जाऊन, आणि त्याच्यात माझे बाबा त्याचे बाबा होते. अच्छा. सो आणि इला भाटे आणि प्रदीप वेलणकर ह्यांचा तो मुलगा आणि मी सून असं होतं. ते आम्ही लग्नाआधी केलं होतं. पण लग्नाआधी एक त्याने शॉर्ट फिल्म पण डिरेक्ट केली होती अभिजितने, त्यात मी काम केलं होतं. त्याला खूप इंटरनॅशनल अवॉर्ड्स त्यावेळेला मिळाली होती. तू आता मी एक वेगळ्या विषयावर येत आहे की आई म्हणून एक की छान काही काही एक्सपेरिमेंट्स करत असते असं मला कळलं की एक कुठून तुला कळतं, म्हणजे एक पॅरेंटिंग, उत्तम पॅरेंटिंग या दृष्टीने तुझ्या मुलाची शाळा पण वेगळी आहे, तिथे परीक्षा नाही आहे किंवा असं बरंच काय काय काहीतरी आपला मध्ये विषय एक तो झाला होता की परवाच की 28 मुलांचा डबा करून द्यायचा जेणेकरून रोज मुलाला वेगळी चव अशी. हे म्हणजे काय ते तू एक्सपेरिमेंट्स काय करते? नाही, खरं सांगायचं तर हे जे जेवणाचं जे आहे ते शाळेचं आहे. आणि त्याच्या मागे विचार हा आहे की जेव्हा महिन्यातनं एकदा करायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही प्रेमाने निगुतीने करता. करेक्ट. घाई गडबड असं तसं हे असं नाही, तुम्ही छान प्लॅन करता की मला काय करायचंय, मग सामान आणाल, ते कराल. सो प्रेमाने करता, त्यामुळे तो पदार्थ छान होतो. बरोबर. आणि रोज मुलांना वेगळ्या चवीचं खायला मिळतं, ह्याच्यामध्ये उद्देश असा आहे की ते सगळं खायला शिकतात. बरोबर. म्हणजे आता एका वर्गामध्ये काय सगळी मराठी मुलं असतील असं नाही, गुजराती असतील, ख्रिस्ती असतील, काय कोणी असू शकतं. बरोबर. तर त्या घरातनं जेव्हा अन्न येतं तेव्हा त्यांचं येतं. बरोबर. मग ते सुद्धा खाण्याची सवय होते, वेगवेगळ्या चवींची ओळख होते. आणि मग तुम्ही पुढे जेव्हा बाहेर जगात जाल तेव्हा तुम्हाला कुठेही काही खायला मिळालं तरी तुम्ही खाऊ शकता. तू एक्सपेरिमेंट्स काय करते? एक्सपेरिमेंट्स म्हणण्यापेक्षा खरं सांगू का, माझ्या लहानपणी मी 3री होते आणि मी म्हटलं तसं आपण मगाशी माझ्याविषयी खूप बोललोच, पण त्या सगळ्या अनुभवातनं मला असं वाटलं की त्याचं जे लहानपण असेल माझ्या मुलाचं किंवा मुलीचं, आता मुलगा आहे पण ज्या वेळेला मी प्रेग्नंट व्हायच्या आधीच ठरवलं होतं जे मूल आपल्याला होईल, मुलगा मुलगी, त्याचं जे लहानपण आहे ते आपल्याला जपायचं आहे. क्या बात आहे. आता ते करायचं असेल तर काय करायचं, तर म्हणून पहिली शाळा, कारण शाळेत सगळ्यात जास्त वेळ ते घालवतात. बरोबर. मग या आत्ताच्या जगामध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेत, म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की मला अभ्यासाची आवड नव्हती, मी वेलणकरबाईंची मुलगी, माझ्या आधीची माझी बहीण हुशार, त्यामुळे माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या आणि खरी माझी आवड ती नव्हतीच. बरोबर. म्हणजे बेसिक आपल्याला अभ्यास करायला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे, पण ती आवड नव्हती. मला क्रीडा क्षेत्रात आवड होती किंवा नंतर अभिनय क्षेत्रात होती, पण त्याचं शिक्षण कुठे मिळतं मला, ते मी ठरवलं तर 15वी नंतर 12वी नंतर त्या शाळा. बरं आता ऑप्शन्स आहेत, त्यावेळेला काय NSD आहे किंवा FTI आहे, युनिव्हर्सिटी आहे वगैरे, कमी ऑप्शन्स आहेत तिथे, ऍडमिशन संख्या कमी आहे. पण हे कधी जेव्हा मला विचार येईल, मी ठरवेन, त्याच्यानंतर मी ते शिकायचं. तर मला असं वाटलं की माझ्या मुलाला उद्या शेती करावीशी वाटली तरी माझी काही हरकत नाही.
तुला हवं ते कर. करेक्ट. आणि त्यासाठी तुला काय काय गोष्टी आहेत आजूबाजूला ही माहिती तर पाहिजे आधी. बरोबर. आणि मग तू म्हण की मी शेती करणार आणि मला 50,000 रुपये बास पुरेसे आहेत आणि मी ह्याच्यात माझं आयुष्य घालणार. युअर चॉईस. बरोबर. तू म्हणालास उद्या मला परदेशी जायचंय, मला हे शिकायचं आणि हे करायचंय, तुझा चॉईस आहे. बरोबर. पण त्यासाठी मुळात त्याला काय काय उपलब्ध आहेत गोष्टी हे कळायला पाहिजेत. आणि ते कधी कळतं ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासाचं प्रेशर नसतं. करेक्ट. मार्क किती मिळणार ह्याच्या मागे तुम्ही जेव्हा धावत नसता. त्यामुळे ही जी शाळा आहे त्या शाळेमध्ये परीक्षा 6वी पर्यंत नाहीये. त्यांना टेक्स्ट बुक्स नाहीयेत, पाठ्यपुस्तकं नाही. बर. त्यामुळे ते काय म्हणतो ना आपण, इन्फॉर्मेशन असणं आणि नॉलेज असणं ह्याच्यात फरक आहे. खरंच आहे. तर नुसती मी वाचून इन्फॉर्मेशन नाही मिळत, तर माझ्या मुलाला आज खूप गोष्टी माहिती आहेत ज्या त्याला आतून माहिती आहेत, कॉन्सेप्च्युअली माहिती आहेत. करेक्ट. आणि त्या मी नाही शिकवल्यात, शाळेत शिकवल्यात. पण अगदी गणित असेल ते सुद्धा चित्रांमधून खेळांमधून त्यांना शिकवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आता 7वीत जाईल तो, पण ही 6वी पर्यंतची वर्ष त्याने धमाल केली आहे. भरपूर खेळलाय, त्याने वाद्य वाजवली आहेत, तो काय नाटकातही काम केलेलं आहे किंवा अगदी शाळेमधले सगळे जे काही उपक्रम असतात त्या सगळ्यात भाग घेतलेला आहे. कारण कुठेही तो न्यूनगंडच तयार होत नाही किंवा कॉम्पिटिशन स्पर्धा नाहीये. तर हा माझा मित्र आहे आणि याच्याबरोबर मला मजा करायची आहे. अच्छा, ह्याने हे घेतलंय मग मी हे घेतो, हा मुळात हेच नाहीये. तोही यायला पाहिजे आयुष्यामध्ये, पण तो त्यांना जेव्हा झेपेल तेव्हा येऊ दे ना. म्हणजे पहिलीमध्ये पण त्याला त्रास होणार आहे आणि 7वीतही होणार आहे. मग पहिलीपेक्षा 7वीत होऊ दे ना. मग निदान पहिली 6 वर्ष त्याला मजा करू दे. कुठलंही प्रेशर नको की मार्क किती मिळत आहेत, गृहपाठ झाला की नाही. आणि हे सगळं का तर मला असं वाटतं की त्याचं प्रेशर जे आहे ना मुलांना येतं आजकाल. मग पालकच मदत करतात. कुठलंही प्रोजेक्ट करायचं आहे तर मग पालकच टेन्शनमध्ये असतात. मग हा क्लास तो क्लास, काही लाईफच राहत नाही. सो त्यांचं जे चाइल्डहुड म्हणतो आपण ते जातं, ते मजा करण्यातच गेलं पाहिजे. पुढे आहे ना आयुष्य, आपण बघतोय ना आपण काय करतोय, आपल्याला करावंच लागतात गोष्टी. अगदीच. पण आता मला त्याच्याकडे बघताना असं वाटतं की तो त्याच्या आयुष्यात जे करेल ना ते त्याला आवडतं म्हणून करेल. करेक्ट. आणि ती आवड त्याला लवकर कळेल. वा वा. निदान एवढं तरी आपण आपल्या मुलाला देऊ शकलो तर काय हरकत आहे. आणि म्हणून शाळा ही पहिली महत्वाची होती. त्यामुळे या शाळेसाठी आम्ही जरा प्रयत्न केले. या शाळेत तो आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की शाळा एका पद्धतीने त्यांच्या पद्धतीने फिलॉसॉफीने शिकवते, पण तुम्ही घरात काय करता हे पण महत्वाचं आहे. अगदी. मग घरामध्ये पहिली गोष्ट मी त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनीच घरात हे केली की कधीही खोटं नाही बोलायचं. म्हणजे मी जर मैत्रिणींबरोबर मजा करायला चालली तरी मी त्याला सांगायचं मी आता माझ्या मैत्रिणींबरोबर मजा करायला चालली. मी असं नाही सांगितलं की जरा माझं काम आहे, मी मजा करायला चालली. जसं तू खेळायला जातोस तेव्हा मी येते का खेळायला तुमच्या मित्रांमध्ये, नाही. तसं आता मी माझ्या मैत्रिणींबरोबर खेळायला चालली. इट इज माय टाइम. वा वा. किंवा नाटकाच्या प्रयोगाला मी अगदी 6 महिन्याचा असताना मी नाटक केलं तर मी तेव्हा कानात सांगून जायचे प्रयोगाला जाते, प्रयोग झाल्यावर मी येईन, हा लवकर येईन. सो त्याला माहिती आहे की आई कुठे जाते, बाबा कुठे जातात, ते काय करतात, ते खोटं सांगून जात नाहीत. किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा मराठीच्या बाबतीत तो बघतोय मी काय करते. बघण्यातनं निरीक्षणातूनही मुलं शिकत असतात. परवा आमच्या इन्क्रेडिबल मराठीलाच मी त्याला सांगितलं जरा 2 मिनिटं बोल, आम्ही आत्ताच एक वाचनालय सुरू केलंय तर त्याच्याविषयी बोल. तर मी काही न सांगता तो बोलला, तो चांगलं बोललाय. म्हणजे कुठेतरी त्याच्या ते कानी पडतंय, तो पाहतोय. किंवा त्याने इंग्रजी माध्यमात शिकावं असंच मला वाटत होतं, कारण मला इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झाला होता कारण मी मराठी माध्यमात होते. म्हणजे ज्या वेळेला मी पहिला हिंदी सिनेमा केला मी, पण तिथे ज्या स्खलित आणि फॅशनने इंग्लिश बोलायचे मला यायचं नाही. त्यामुळे मला असं वाटलं नाही की मी ह्यांच्याबरोबर पुढे अजून काम करू शकेन. नको बाई आपण मराठीत करूया, कारण ते सोपं जातं, आपली माणसं. सो हे तोडायला खूप वेळ लागला. कदाचित तो जर मी तोडू शकले असते तर मी आज आत्ता आहे त्याच्या कुठेतरी
पुढे गेले असते थोडीशी किंवा वेगळीकडे गेले असते. तर मला तो आज व्यवहाराची भाषा त्याने शिकायलाच हवी आणि कदाचित ती मी एवढी चांगली नाही शिकवू शकणार, पण मराठी मी शिकवू शकते. त्यामुळे माझ्या घरामध्ये मराठी लहानपणापासून मी गेलो होतोच म्हणायला पाहिजे. हा, किंवा जे काही आहे. तर आता आपसुक त्याची मराठी भाषा चांगली आहे. तो आता वाचायला लागलाय मराठी. तो बोलताना व्यवस्थित बोलतो. तू कुठे चुकला तर मी त्याला दुरुस्त करते आणि इंग्रजीत मी कुठे चुकलं तर तो मला दुरुस्त करतो की आई हा शब्द चुकला, तू त्याचं प्रोनाऊन्सिएशन चुकलं. मग असं मी म्हटलं की प्रोनाऊन्सिएशन नाही, प्रोनन्सिएशन वगैरे असंही तो करतो. दॅट्स द वे यू शुड गो. एकमेकांना शिकवत मजा करतच मोठं व्हायला पाहिजे. कारण तो लहान नाहीये, मी पण त्याच्याच वयाची आई आहे. करेक्ट. वा. तो 11 वर्षाचा आहे तर मी 11 वर्षाचीच आई आहे. मला कुठे आधी माहित होतं. त्यामुळे तो मला शिकवतोय, मी त्याला शिकवते. आणि ऑब्व्हियसली या सगळ्यामध्ये अभिजितचाही तेवढाच सहभाग आहे. कारण मला आमच्याच दोघांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे, माझ्या आणि अभिजितच्या. मला जुनी गाणी आवडतात, त्याला मॉडर्न गाणी आवडतात. किंवा मला अजूनही हाताने लिहायला आवडतं, त्याला लॅपटॉप आणि टेक्नॉलॉजी, कारण तो टेकमध्ये काम करणारा माणूस आहे. त्यामुळे त्याला काय म्हणू, नाविन्याकडे त्याचा कल जास्त आहे आणि मी थोडी जुन्यात रमणारी आहे. इथपासनं आमच्या व्यक्तिमत्वात फरक आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की आमच्या नशिबाने मुलाला दोन्ही बाजू कळतात. त्यामुळे हा भाग तो सांभाळतोय, ही बाजू मी सांभाळते. तर या दृष्टीने मला असं वाटतं की मग छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आता मी याच वर्षी, आता आम्ही आधी प्रयत्न केला होता पण तसा सफल झालेला नाहीये, पण त्याच्यात यश जरी आलं नसेल तरी आता आम्ही असं ठरवलंय की मी त्याला म्हटलं दर महिन्याला मला एक पत्र लिही. बरं. तर तो म्हणाला पत्र कशाला लिहायचं, तू समोरच असतेस, मी बोलेन ना तुझ्याशी. म्हटलं हो, पण कधीतरी तुला काहीतरी बोलावं असं वाटतं आणि त्यावेळेला मी नसेन तर पटकन लिहायचा मुद्दा तो की अरे हे मला आईला सांगायचंय. आणि तू कधी कधी पत्र लिहायला बस, तुझ्या लक्षात येईल की एखादी कदाचित तुला सुचणार नाही त्यावेळेला, पण नंतर सुचेल जी गोष्ट मला सांगावीशी वाटली तुला, तर ती मिस नको व्हायला. किंवा आपण लिखाणातूनही व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे लिहावं. कधी कधी स्पष्ट समोर बोलताना काही गोष्टींची ताकद येत नाही किंवा शब्द सापडत नाहीत, पण शांतपणे लिहायला बसलो तर आपल्याला ती लय सापडते, आपल्याला तो विषय सापडतो. तर हा प्रयत्न कर लिहिण्याचा. आणि काही नाही सुचलं तर आय लव्ह यू लिही, चालेल, पण काहीतरी लिही माझ्यासाठी. तर त्याला ते आता अजून कळत नाहीये ती कॉन्सेप्ट की का आई मला हे सांगतेय, पण त्या निमित्ताने मला असं हवं आहे की त्याने लिखाणाची ताकद ओळखावी आणि कधी कधी न बोलता सुद्धा एकमेकांविषयी काही गोष्टी कळतात या माध्यमातनं. तर हे पण एक व्यक्त होण्याचं माध्यम आहे. आणि त्याच्याकडे आता नाही म्हटलं तरी आता या सगळ्यामध्ये मेल लिहिताना पण आपण तेच करतो ना आयडियली. बरोबर. पण हा पण एक प्रकार करून बघ. मग मी त्याला एक दोन जुनी पत्र वाचून दाखवली की बघ अशी पत्र लिहितात, आता तुला हवं ते लिही. आता तू बघूया काय प्रयत्न करतोय. मी पण लिहिणार आहे त्याला. मी म्हटलं मीही लिहिणार तुला पत्र, तूही लिही. तर हा प्रयत्न असं एक छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. किंवा मी कविता शिकवते त्याला मराठी. तर त्या कवितेचा अर्थ सांगितला आणि त्याला लयीत बसवलं की ती आपसूक पाठ होते. सो पहिल्यांदा तो कंटाळायचा, काय हे कुठे आता हा काय शब्द आहे वगैरे. आता तो आई ह्याचा काय अर्थ आहे की ह्याला काय म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर त्या लयीत बसायला लागला. आता मला येतंय ही भावना असते ना, ती अजून शिकण्यासाठी बळ देते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण त्याचं व्यक्तिमत्व काय अजून त्याला देऊ शकतो हा वेगळा प्रकार आहे. किंवा इव्हन मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीला मुलगा मुलगी हे डिस्क्रिमिनेशन मधनं बाहेर काढलं पाहिजे. ही शाळा पण तशीच आहे, त्यांच्याकडे युनिफॉर्म पण मुला मुलींना सेम आहे. अच्छा. हा, की वेगळा नाहीच. कारण मुला मुलींमध्ये डिस्क्रिमिनेशनच नाही. त्यांना सगळ्यांनी एकत्र जेवायचं, सगळ्यांनी आपापली ताटं धुवून ठेवतात. आम्ही घरी तेच फॉलो करतो. सगळे आपापली ताटं धुवून ठेवतात की घरासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आई हे करणार, बाबा हे करणार असं काही नाहीये. त्यामुळे त्याला आता मी म्हटलंय तू टीनेजर होणार, 13 वर्षाचा,
तोपर्यंत तुला 13 गोष्टी स्वयंपाकाच्या आल्या पाहिजे. वा. तू ठरव काय ते. मग त्याने आवडीच्या, मला वरण भात, शिरा, लिंबू सरबत असं त्याचे ठरवलेत. पण हरकत नाही. मी म्हटलं नाही, शिकायच्या 13 गोष्टी, स्वयंपाक आला पाहिजे. जसे तुझे हे सगळे छान वेगळेच विचार आहेत ना, तसं तुझं जेव्हा चॅनल तू सुरू केलंस ते सुद्धा वेगळं आहे. मी आधी जो उल्लेख केला की युजली एक अभिनेत्री म्हटलं म्हणजे फॅशन, मेकअप, स्टाईल्स वेगवेगळ्या किंवा प्रमोशन असं काहीतरी असतं. पण आत्ता तुझं उल्लेख केला की इनक्रेडिबल मराठी वेगळंच आहे. हे तुला कसं म्हणजे मराठीच्या प्रेमापोटी मला वाटतं तू आणि समीराने सुरू केलं. म्हणजे उद्देश हाच की मराठीबद्दल तिन्ही मराठीमध्ये MA केलंय, तूही मराठीत MA केलंय सगळं. नाही, खरं तर मी जेव्हा MA केलं ना तेव्हा मला समीराने मदत केली. बरं. आणि समीरा MA मराठी, MA संस्कृत आणि संस्कृत नाट्यशास्त्रातली PhD. ती भयंकर हुशार आणि तिचं वाचन अफाट आहे. माझं नाही आहे तेवढं वाचन अफाट तिच्या एवढं, पण माझ्या सोयीने मला आवडेल तसं मी वाचते. मला खरं तर मगाशी जे म्हटलं की नॉनव्हर्बल मध्ये पुढे शिकायचं म्हणून मी MA केलं, नाही तर मी आधी MA करायचा विचार नव्हता. आणि मग जेव्हा मराठीत MA केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपल्या भाषेमधल्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहेत आणि ते फक्त पाठ्यपुस्तकात असल्यामुळे कळल्या. खरं तर मी मराठी माध्यमात आहे, आज इतकी वर्ष मी मराठीत काम करते, पण मला नाही माहिती आहेत आणि माझं वाचन एवढं अफाट नसल्यामुळे कदाचित माझ्या वाचनात त्या आल्या नाही आहेत. पण जर ह्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो आणि करमणुकीच्या माध्यमातून पोहोचवू शकलो तर माझ्यासारखी जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा मराठीची माहिती छोट्या स्वरूपात का होईना होईल. आणि म्हणून मी समीराला म्हटलं अरे ही मराठीची गोष्ट आपण सांगायला पाहिजे लोकांना. खूप इंटरेस्टिंग आहे. काय मी मध्येच आता काल परवाच मी अत्र्यांवरची तुझी एक ती काय होती ती स्वल्पविराम मला फार आवडली. तू रसिकांना सांग. विरामचिन्हांवरचा एक भाग आहे आणि अत्र्यांचा एक किस्सा आहे, पण मी तो आत्ता नाही सांगणार आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघा. पण विरामचिन्ह का महत्वाची आहे, ती कोणी आणली याविषयीचा तो भाग आहे. मुळात आधी मी आणि समीराने मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक सुरू केलं. सो नाटकाच्या माध्यमातून आम्ही मराठीचा 2000 वर्षांचा प्रवास रंजक पद्धतीने लोकांसमोर आणतो. त्याचे आता जवळजवळ 33 प्रयोग आमचे झाले आणि सगळे एक्सक्लुझिव्ह प्रयोगच करतो. असं नाटकासारखं तुम्हाला कुठल्याही थिएटरला आम्ही ते लावलेत, ऍड चालली आहे असं नाही दिसणार. सगळं प्रोडक्शन वगैरे तूच वेगळा प्रकार चॅलेंजिंग. आपल्याला हवं तसं करायचं असेल तर आपणच पैसे घालणं गरजेचं आहे. आणि मुळात तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे असं काहीतरी करूया. त्यातनं मधुरव बोरुते ब्लॉग हा आमचा नाट्यप्रयोग सुरू झाला. आणि खरंच म्हणजे आम्ही करताना ना फक्त एक मराठीची गोष्ट सांगूया या हेतूने केला, पण त्याला आज जे स्वरूप आलंय किंवा त्याचा जो गौरव होतोय, म्हणजे राजभवनामध्ये आजपर्यंत एकही मराठी नाटक झालं नाही जिथे मधुरवचा प्रयोग झाला. गेटवे ऑफ इंडिया समोर एकही मराठी नाटक आजपर्यंत झालं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की मराठीतली नाटकं आपण अनेक पाहिली असतील, पण मराठीवरचं हे एकमेव पहिलं नाटक आहे. तर आणि मग असं लक्षात आलं की नाटक तुम्ही पेपरमधले ऍड बघता, आजकाल अनेक जण पेपरही वाचत नाहीत, पण सोशल मीडियावर बुक माय शोवर वगैरे जाऊन तुम्ही बघता आणि प्रयोगाला येता. पण आमच्याकडे काही कोणी स्टार व्हॅल्यू वाली माणसं नाही. आमचं स्टार म्हणजे आमची मराठी भाषा आहे. म्हणजे त्यामुळे तिकीट काढताना तुम्ही कदाचित कोण आहे असं बघून याल किंवा येणार नाही, पण तरीही मला असं वाटतं की तरीही जिद्दीने धाडसाने हे करत राहायचं हे आम्ही ठरवलं. कारण मी म्हटलं तसं की आमचा जो हिरो आहे किंवा मेन आमचा जो माणूस आहे किंवा विषय आहे ते आमची मराठी भाषा आहे आणि त्याच्या पुढे कोणी मोठं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्यांना फक्त वलय आहे त्यांच्या ठिकाणी जायचं त्यांनी त्यांच्या ठिकाणी जावं. जिथे प्रेम आहे मराठी भाषेविषयी आणि नुसतं बडबड नाही करायची तर काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे त्या लोकांनी इथे यावं. तेच मला तुझं चॅनल म्हणूनच आवडलं की त्यात कुठलाही कमर्शियल उद्देश नाही, काहीच नाही किंवा म्हणजे इतके सबस्क्रायबर वाढायचे आणि इतके लाईक यावे हा विषयच नाहीये. नाही मला असं वाटतं की
नाटक केल्यानंतर नाटक हवं तेवढं पोहोचत नाही लोकांपर्यंत. आणि कारण आजकाल सगळ्यांच्या हातात फोन आहेत. बरोबर. मग जर हातात फोन आहेत आणि आपल्याला फोनमध्ये जायचं असेल तर आपल्याला डिजिटल माध्यमाचा उपयोग करायला पाहिजे. मला आवडतंय नाही आवडतंयच्या पलीकडे जाऊन ती काळाची गरज म्हणून करायला पाहिजे. आणि मग खरं तर ह्याच्यात मी म्हणजे आम्ही दोघं गप्पा मारतोय, पराग आणि मी जुने मित्र आहोत, पण तरीही मला हे सांगायला आवडेल की ह्याची मुलगी केतकी अक्षरशः आम्ही औरंगाबादहून आम्ही फ्लाईटमध्ये भेटलो आणि मला केतकी म्हणाली, ताई तू सुरू कर ग. काय म्हटलं, मला ना ते जमत नाही ग सगळं. तर मी काय नाही जमत, सगळं जमेल, आपण बोलूया. असं करून ती माझ्या मागे लागली लिटरली. आणि मी त्यावेळेला उत्साहाने अगदीच करूया असं म्हणून मी आणि समीराने अचानक 8 दिवसात तो चॅनल सुरू केला. वा. आणि काहीही माहिती नव्हतं काय करणार आहोत काय नाही. फक्त हे होतं की जर ही गोष्ट अजून लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, फक्त नाटक कसं तुम्ही फिजिकली जाऊन काही ठिकाणी करू शकता, बरोबर, ही गोष्ट तुम्ही कुठेही जगात पोहोचवू शकता. आज आपण मगाशी म्हटलं तसं की टेक्नॉलॉजीला नावं ठेवण्यापेक्षा त्यांनी जे चांगले आपल्यासाठी दरवाजे उघडलेत त्याचा विचार करायला पाहिजे. मग जर मला जगभरात एका ठिकाणाहून पोहोचता येत असेल आणि काहीतरी माझ्या मराठीची माहिती सांगता येत असेल तर काय हरकत आहे. करेक्ट. आणि असं मी आणि समीराने आज काय करूया, गुढीपाडवा चल सुरू करूया, इतकं एक दिवस ठरवून आम्ही आमच्या परीने एक साधारण 20 एपिसोड झाले. आणि मग केतकीला म्हटलं की अगं आम्ही करतोय पण हे लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर काय करायचं. कारण मगाशी म्हटलं तसं की वलय असतं ज्याला ग्लॅमर असतं. मग ते काय मी एखादी साडी घालून फिरले तर मला जास्त व्ह्यूज मिळतात त्या मी माहिती सांगण्यापेक्षा. बरोबर. पण मला ते नाही करायचंय. करेक्ट. कारण मला असं वाटतं की मी एकेकाळी हिरोईन होते पण मी हाडाची नटी आहे. करेक्ट. आणि एक नटी पण आहे, मी एक आई पण आहे आणि मी एक समाजात राहणारी बाई पण आहे. या सगळ्यांचा मेळ घालून जर मला काहीतरी चांगलं काम करायचं असेल तर मी नाही विचार करत की मी कशी दिसते आहे किंवा मी दिसते म्हणून लोकांनी मला पाहायला यावं. ते ठीक आहे, ते सिनेमात बघा, नाटकात बघा, कधी काय करेन ते अभिनय म्हणून तुम्ही वेगळं बघा. पण आपण कुठेतरी काहीतरी देणं असतो. म्हणजे माझा नवरा नेहमी मला म्हणतो की हे जे तुझं काम तुझ्याकडनं होतंय हे समाजाला देणं आहे तुझं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पैसा बघायचा नाही. एक्झॅक्टली. आता पैसे मला खर्च करावे लागतात. आता ज्यांना युट्यूब बघतात त्या सगळ्यांना असं वाटतं की ऍड मिळाली म्हणजे पैसे मिळाले, पण नुसते मिळत नाहीत, खर्च पण करावे लागतात. ते आधी खूप घालवलेले असतात. पण ते पैसे घालवले असं वाटत नाही, ते पैसे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो. समाधान असतं. आणि मी नेहमी आता माझी पण टीम आहे त्या सगळ्या पोरांना सांगते की ह्यातनं मला बंगला नाही बांधायचंय. करेक्ट. हे माझं अर्थार्जनाचं माध्यम नाहीये, पण मला हे पोहोचवायचंय. मग काय करता येईल, त्यासाठी सबस्क्रायबर्स वाढायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि आज मला आनंद ह्याचा आहे की आज 36 भाग आमचे झालेत. आणि आज काही इंग्रजी म्हणजे देशांमध्ये आपण म्हणूया US किंवा अशा ठिकाणी मराठी शाळांमध्ये आमचे कार्यक्रम दाखवले जातात, काही शाळांमध्ये दाखवले जातात. आणि एक मला याच्यातलाच एक भाग, झाशीच्या राणीवर तुम्ही एक एपिसोड केला होता, त्यांच्या वंशजांनी तुला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी केला. नंतर सरोजिनी बाबर ह्यांच्यावर केल्यावर त्यांचे जे भाचे आहेत पुण्यातच राहतात त्यांनी केला. त्याच्यानंतर गोडसे गुरुजींचं आपण एक सगळं पहिलं प्रवास वर्णन ज्याला म्हणता येईल त्यांच्या पणतूनी आपल्याला. आणि त्या सगळ्यांनी नुसता कॉन्टॅक्ट केला असं नाही, त्यांनी सांगितलं एकतर की हे तुम्ही लोकांसमोर आणलत आजच्या जगामध्ये, हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी लिहिलेल्या अजून अनेक गोष्टी आहेत त्या बघायला या, त्यांची हस्तलिखित आहेत ती बघायला या. आता आमची खूप इच्छा आहे की अशा ठिकाणी जाऊन ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवावं. त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय की काही स्पॉन्सरशिप मिळाली, कोणाची म्हणजे साथ मिळाली असं म्हणूया आपण. कारण मगाशी म्हटलं तसं की हा एक फक्त यूट्यूबवरचा चॅनल असं न बघता आम्ही ह्याच्याकडे एक चळवळ, मिशन या कुठल्या तरी दृष्टीने बघतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की ती तळमळ सुद्धा आहे ना ते करण्यामागे. त्यामुळे असं होतं की ती तळमळ लोकांपर्यंत पोहोचते. आणि म्हणून जे काही आज आम्ही सबस्क्रायबर्स आहेत किंवा जिथपर्यंत पोहोचलो आहोत ते लोकांना का आवडतंय. म्हणजे आपण अनेक असे व्हिडिओज बघतो की ज्या कमेंट्स येतात
त्यातल्या 10% कमेंट्स चांगल्या असतात, बाकी लोक काहीही लिहितात. आणि मला अभिमान आहे की आपलं काम असं आहे, अर्थात ह्याच्यामध्ये अभिमान म्हणजे तो आम्ही करतोयचा नाही, तर तो आम्ही मराठी भाषेचा करतो आहे आणि त्याचा मान आहे तो की आज आम्हाला 90% कमेंट्स ह्या चांगल्या असतात आणि 1-2 व्यक्ती असतात की जे वाईट लिहितात. सूचना करतात त्या अगदीच म्हणजे स्वागतार्हच आहेत की सूचना केल्याच पाहिजे. आम्ही काही कोणी महान आणि आम्हाला सगळं येतं असं नाहीये, आम्ही पण शिकतोय. आम्हाला मोठमोठ्या लोकांकडनं अरे अगं तुझं हे चुकलंय, हा शब्द चुकलाय, तर त्यानिमित्ताने आपल्याला कळतात ना गोष्टी, आपणही शिकतो. म्हणजे मी नेहमी म्हणते तसं की विद्यार्थी दशा कायम ठेवली पाहिजे. बरोबर. कितीही मोठे झालात, कितीही वाचलं तरी तुम्हाला तुमची चूकही मान्य करता आली पाहिजे. आणि चूक, माणूस आहे, चूक होणार. हो बरोबर. आणि या निमित्ताने मी खरं तर तुम्हाला सगळ्यांना पण सांगेन की आपल्याकडनं होत नाहीत का चुका, किंवा आपण सगळंच जगातलं सगळंच आपल्याला येतं का, वाचतो का, नाही. पण आपण एक प्रयत्न करत असतो, ह्याला प्रयत्न म्हणूनच पाहिलं जावं. आणि हा प्रयत्न चांगला असेल तर तो लोकांना आवडेल, तो लोकांपर्यंत पोहोचेल. नक्कीच. त्यामुळे त्याला वाईट म्हणणं हे फार सोपी गोष्ट आहे. हे काय लिहिलंय, म्हणजे माझ्या तर टिकली लाव, ओढणी घाल वगैरे असे कमेंट्स आहेत. म्हणजे त्या लोकांचं ऐकायचंच नसतं. बरोबर. कारण मी काय बोलतेय ते महत्वाचं आहे का मी काय दिसते हे महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. कितीतरी असे कलाकार आहेत की जे नाकी डोळी रेखीव नाहीत, परंतु त्यांच्या अभिनयाने सुंदर दिसतात, त्यांच्या कार्याने सुंदर दिसतात. किती असे समाज सुधारक आहेत, ठीक आहे, दिसायला सुंदर होते, गोरे घारे. आपल्याकडे एक ती हे आहे, म्हणजे काय म्हणे आपण, उगीच चौकट केलेली आहे की गोरे घारे आणि म्हणजे छान नाही. अगदी अतिशय सावळी, नाकी डोळी चांगली नसणारी व्यक्ती त्याच्या कामाने, त्याच्या वागण्याने आणि त्याच्या विचारांनी सुंदर दिसते. करेक्ट. तर दिसणं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय काम करताय हे महत्वाचं आहे. आणि कदाचित मी माझ्या आयुष्याच्या आता अशा स्टेजवर आहे की दिसण्याच्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. मला सुंदर दिसायचं आहे, ते मी कशी दिसेन, जेव्हा मी आतून सुंदर स्वतःला मानेन तेव्हा. मग मी ते लोकांना आवडायचं हे नाहीये, विषय नाही. मी सुंदर दिसले पाहिजे आणि मी जे काम करते त्याचं मला समाधान मिळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की इनक्रेडिबल मराठी, मधुरव या गोष्टी मला हे समाधान आणि हे सौंदर्य दाखवतं. त्यामुळे कदाचित हे जास्त म्हणजे आमच्यासाठी सुद्धा आम्हालाही श्रीमंत करणार आहे. कितीतरी माणसं जोडली गेली. किंवा आज मी केतकीचं नाव घेतलं तर तुझी मुलगी आहे म्हणून नाही, पण नवीन पिढीतल्या एका मुलीने मला हे प्रोत्साहन देणं आणि ते मी मान्यही करणं, हे किती हेल्दी नाहीये का? अगदीच. कारण मी स्वतः या क्षेत्रात आहे, माझ्या घरातली मंडळी या क्षेत्रात आहेत, पण मी असे अनेक आमचे काका मावशी पाहिलेत की जे दिसतात छान, जे खूप मोठे कलाकार आहेत, पण ते वागतात छान असं काही गॅरंटी नाही. बरोबर. तोंड देखलं सगळे छान बोलतात, पण काम करायची वेळ आली की आम्हालाही माहितीये कोण काय आहे. करेक्ट. पण या अशा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये एखाद्या तरुण मुलीने मला प्रोत्साहन देणं आणि माझ्या पाठीशी उभं राहणं हे मला खूप हेल्दी वाटतं. मी तिला 4 वेळा म्हटलं की थँक्यू ग, थँक्यू काय म्हणतेस ताई, तू हे किती छान आहे. आणि हे संस्कार आहेत, हे तुझे आणि सुवर्णाचे संस्कार आहेत तिच्यावर. म्हणजे हो, कारण अरे बघते मी की आजूबाजूला कितीतरी जण असे आहेत की जे नाही करत, हे नाही करत. खरं आजूबाजूचे सोड, आमचेच मित्र मैत्रिणी जे आता मोठे झालेत म्हणजे काय, तर त्यांना फॉलोअर्स जास्त आहे. करेक्ट. पण माझ्या दृष्टीने फॉलोअर्स जास्त म्हणजे मोठेपणा नाही. हा फार तात्पुरती गोष्ट असते. आणि त्यांनी मोठं व्हावं, त्यांनी त्याचा छान वापर करावा. आणि आपल्याकडे अशी खूप जण आहेत की ज्याचा छान वापर करतायत, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मला नाही येते ते करता, तर मी शिकून काहीतरी थोडी छोटी छोटी पावलं टाकते, पण मी बघतेय त्यांच्याकडे. काय हरकत आहे आपल्या लहान पिढीकडनं शिकण्यात, काय हरकत आहे. सो आपण चांगलं घेतलं पाहिजे, चांगलं दिलं पाहिजे. आणि हा प्रयत्न या निमित्ताने आमचा घडतो आहे. वा, क्या बात आहे मधुरा. फार मजा आली तुझ्याशी बोलून. म्हणजे तू इतक्या खरंच म्हणजे असं अजिबात फॉर्मॅलिटी नाही. आपलं बरंच चाललं होतं, ही तारीख ती तारीख, पण तू बरोबर आज पुण्यात आली. तुझा संध्याकाळचा तुझा एक शो आहे, पण बरोबर व्हायच्याकरता वेळ काढून तू मस्त मनसोक्त गप्पा मारल्यास. हो. आणि मला काय वाटतं माहितीये, हे जे असे पॉडकास्ट आहेत ना,
त्यातनं माणूस म्हणून आपण कळत असतो. म्हणजे मी एक अभिनेत्री म्हणून लोकांना माहिती असेल, माझं काम पाहिलेलं असेल, पण या ह्याच्यातनं माणूस म्हणून मी काय हे कळतं. मग लोक त्याला महत्व द्या किंवा काय सोडून द्या, पटलं नाही पटलं, पण मग आम्ही करणारा प्रयत्न आहे ना त्याला सुद्धा त्याच दृष्टीने पाहिलं जातं. आणि माझा उद्देश तोच आहे की म्हणजे त्यात कुठलेही असं काहीतरी एखादी क्लिप मला करायची म्हणून मी काहीतरी प्रश्न विचारायचा, मग ती व्हायरल करायची, असलं काहीही नाही. गप्पा माणसाविषयी, माणसांच्या प्रवासाविषयी. आणि हे कळलं एक्झॅक्टली. म्हणजे आणि तू, मला असं वाटतं पराग, किती वर्ष पराग आपण इतक्या इव्हेंट्सना एकत्र, म्हणजे सुवर्णाबरोबर मी जास्त इव्हेंट्स केलेत, पण पराग तर सुवर्णा म्हणा, केतकी म्हणा, कायम पाठीशी ठाम उभा असतो. पण आज मी मित्राशी गप्पा मारते. काय होतं ना अनेकदा की मुलाखती देताना काही वेळेला मला कंटाळा पण येतो, कारण काय तेच तेच प्रश्न, तेच तेच किती, आपणच त्याची उत्तरं द्यायला जर कंटाळत असू तर ऐकणारे तरी किती वेळा ऐकणार झालेली उत्तर. त्यामुळे मी त्याला म्हटलं होतं, मला काही सांगू नकोस, तू काय विचारणार आहेस. आणि कधीतरी एकाच प्रश्नाचं उत्तर आपण त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने देतो आणि आपल्यालाच आपली नव्याने ओळख होते. खूप मजा आली आणि मलाही गप्पा मारायला आवडलं. आणि तुझा हा छान हळूहळू मस्त ग्रो होतोय, वेगवेगळी माणसं तू घेऊन येतोयस आणि आणि त्यामुळे आम्हालाही वेगवेगळ्या लोकांना ऐकता येतंय. मी एक नवीन सिरीज पण सुरू करतोय, ध्येयवेडे कलाकार, असं ध्येयवेडी माणसं. त्यात बऱ्याच गोष्टींचा मी समावेश त्यात करू शकेन. बरोबर, कारण कलाकार म्हटल्यानंतर ते थोडं सीमित होतं, पण अनेक क्षेत्रांमध्ये अनेक ध्येयवेडी माणसं काम करतायत आणि त्यांना लोकांसमोर आणणं हे खरं नाही, खूप छान प्रयत्न आहे. आणि पुन्हा मला असं वाटतं की हा प्रयत्न सुद्धा कुठेतरी आतून आलेल्या इच्छेतून केलेला आहे. अगदीच. हा नुसतं या काय म्हणूया या काळाबरोबर राहायचं म्हणून नाहीये, तर काळाबरोबर राहून आपण काय चांगलं करू शकतो हा विचार करणारी माणसं आपल्याला जास्तीत जास्त हवी आहेत. आणि यू आर वन ऑफ देम. प्रयत्न. येस, थँक्यू सो मच. मजा आली. नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. पराग माटेगावकर हा माझा खूप जवळचा मित्र म्हणू शकतो आपण. आणि अर्थात फक्त पराग नाही तर त्याचं पूर्ण कुटुंब हे माझ्या खूप जवळचं आहे. आणि त्याने एक खूप छान उपक्रम सुरू केला आहे. यूट्यूबवर स्वरश्री हे चॅनल त्याने सुरू केलं आणि तिथे ध्येयवेडे कलाकार ही एक सिरीज सुरू केली आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळे कलाकार आणि त्यांची गोष्ट, त्यांचे कष्ट आणि त्यांचा प्रवास तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही मराठीत म्हणतो तसं हा चॅनल, त्याला वाहिनी म्हणतो, त्याला पसंती द्या, त्याचा प्रसार करा आणि त्याचे सभासद व्हा.